श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्ताचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आलेले सुंदर सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आणि जेव्हा स्वामींचा चमत्कार होत असतो तेव्हा स्वामी हे साक्षात आपल्या भक्तांच्या बरोबर असतात. आणि त्याचबरोबर स्वामींचे साक्षात्कार होणं, स्वामी हे ब्रह्मांड नायक त्यांचा अनुभव येणं ही काही साधी गोष्ट नाही. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये केलेली सेवा अजिबात वाया जात नाही. स्वामींचा अनुभव जेव्हा एखाद्या भक्ताला येतो हे खूप अनमोल असते आणि हेच अनमोल अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होतात. स्वामींनी दिलेला चमत्कार हा भक्तांच्या स्वभाषेमध्ये अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचा प्रत्येक अनुभव चमत्कार ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याने स्वामींचा प्रत्येक अनुभवचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला प्रत्येक जो तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या मुंबई येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. मी तुम्हाला कालपासून ट्राय करते, म्हटलं या कामात असतील. हो ना, कामात. मला अनुभव शेअर करायचा होता माझा. बरं नाव सांगायचंय ताई? मला नाव नाही सांगायचंय, मी मुंबईला राहते. बरं, चालेल. चालेल, तेवढं सांगितलं तरी चालते ताई. नाव नसेल सांगायचं, नुसतं मुंबईत राहते हे मुंबईत राहते मी. चालेल. स्वामींचा मला खूप छान अनुभव आलाय. मला भरपूर अनुभव आलेले आहेत. आता माझं सध्या वय आहे 61. अरे वा. आणि मी वयाच्या म्हणजे माझ्या मिस्टरांमुळे मला स्वामी कळले. मी या मार्गात स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये मी साईबाबांची सेवेकरी होती प्रथम. आणि मी स्वामींच्या मार्गामध्ये माझ्या मिस्टरांमुळे आले लग्न झाल्याच्या नंतर. मिस्टर होते का स्वामी सेवेकरी? हो, माझे मिस्टर खूप स्वामींची सेवा करायचे. अरे वा. स्वामींना मी ओळखायची नाही, पण त्यांनी मला सांगितलं स्वामी समर्थ दैवत. आता ते हयात नाही आहेत. माझे मिस्टर 2012ला ऑफ झाले. अरे बाप. तर मला 2 मुलगे आहेत. मुलं करतात स्वामी सेवा. हो. तर सेवा माझी अशी की मी गेल्या वेळेला एवढी म्हणजे मी तुम्हाला ना शब्दामध्ये पण सांगू शकत नाही. तर तुम्ही समजून एवढी मी त्रासामध्ये होते हार्टच्या. कशामध्ये होता? हार्ट हृदयाचा प्रॉब्लेम झालेला, हार्ट अटॅकचं. बापरे. पण रक्तपुरवठा होत नव्हता माझ्या हार्टला. आणि रक्तपुरवठा आणि होत नव्हता आणि मी साध्या डॉक्टरकडे जात होती. आणि माझा छोटा मुलगा थोडा निष्काळजी आहे, थोडा कंजूस आहे. तर त्यामुळे एक मुलगा बाहेरगावी असतो. तर आणि हा मुलाचं एक 4 व्हीलर विकायचं वगैरे त्याचा बिझनेस आहे. आणि सांगायची गोष्ट की तो तितकासा असा काळजी करणारा नाहीये. तर काय झालं, तो मुलगा मला बोलला की आई तू अशीच पडून राहा, असं रोजचं चाललेलं. अरे बापरे. आणि माझ्या घरात कलर काम चालू होतं. ते कलर काम संपलं कसं तरी आणि मला जाम धाप लागायची वगैरे. आणि मला ना त्यात सौम्य अटॅक येऊन गेला. तो मला कळला नाही. कळला नाही. आणि ना बघा स्वामी कोणाला कसे तयार करतात. माझी काळजी तो अजूनही घेत नाही आणि मला काही फरक पडत नाही, कारण त्याचं कारण असं आहे की माझे स्वामी मला सांभाळतात. मला स्वामी अगदी लहान मुलांना जसं आपण सांभाळतो ना तसं सांभाळतात. तर सांगायची गोष्ट अशी की
मला माझ्या बहिणीचा फोन आला आणि मी खूप त्रासात होते. मला खूप ताप वगैरे लागत होती. म्हणजे त्या मध्ये हा त्या वेळेमध्ये मला माझ्या वहिनीचा फोन आला. माझ्या मागचा भाऊ आहे त्याच्या बायकोचा. ते मला बेबी बोलतात. तर बोलतात बेबी तुमचा आवाज असा काय येतोय? मी तिला सांगितलं मला असं त्रास होतोय वगैरे. अरे बाप. हा काय लक्ष देत नाहीये. तर ती बोलली तू काही कर उद्या रॅपिडोने तू ये. आपण अमुक एक हॉस्पिटलमध्ये जाऊया. अरे वा. आणि तिचा मुलगा बोलला आत्याला बोलव मी खर्च करतो. बघा त्या मुलाला मी कधी फोनही करत नाही भाच्याला, सख्खी वहिनी माझी. आणि एवढ्या आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये नसतो. पण स्वामी कधी कोणाला कधी उभे करतील आपल्या पाठीशी त्या वेळेला ते त्याच्या रूपात येऊन उभे राहतात. आणि त्याप्रमाणे मला ते गेले मी त्या तिथे. डॉक्टर काही डॉक्टर खूप घाबरणारे असतात. तर त्यांनी सगळं चेक वगैरे केले तर बोले भरपूर ब्लॉकेज आहेत. 99% ब्लॉकेज आहेत तुम्हाला. 99% एवढे तुम्हाला ब्लॉकेज आहेत. आणि त्याला आश्चर्य वाटलं एवढे ब्लॉकेज कसं काय? त्यांनी चेक केलं. आता काय बोलत आहे मी ते मला एवढे ब्लॉकेज. आणि नंतर मग त्या डॉक्टरांनी सगळी चेकिंग वगैरे केले. बोले तुम्ही आता ह्यांना ऍडमिट लवकर करा नाहीतर ह्यांचं काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही 4थ्या दिवशी इथे येणार 2-3 दिवसांनी हॉस्पिटलला रिटर्न. मला त्या डॉक्टरचं जे म्हणजे कसं आपण घाबरवत जायचं नाही. काही डॉक्टर घाबरवत नाही शांतपणे सांगतात. त्या डॉक्टरांचं जे बोलण्यामध्ये जे करारीपणा होता ना तो मला अजिबात आवडला नाही. मी बोलली नाही मला या डॉक्टरांकडे नाही जायचंय. तिथून आली मी आणि नंतर मी ह्याला गेली हरे राम हरे कृष्ण ते आहे ना कुठे आहे मैना रोडला त्या साईडला कुठेतरी आहे ते. तिथे गेलो आम्ही. तर त्यांनी तिथे आहेत एक डॉक्टर त्यांचं मला नाव नाही घ्यायचंय. त्यांनी काय सांगितलं असं तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल कारण कॉस्टली आहे तिथे कॉस्टली आहे ते हॉस्पिटल. ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही तरच मी खाली येईल नाही तर मी येणार नाही बघायला पेशंटला. बघा डॉक्टर लोकांना निष्णात डॉक्टर आहेत नामांकित डॉक्टर आहेत ते. अरे बापरे. मी काय माझ्याबरोबर घडते. म्हटलं जे स्वामी तुम्हाला योग्य वाटते तुम्ही करा. मी सगळं स्वामीवर सोडलं होतं. माझ्या मुलाच्या मित्रांनी सांगितलं की तू अमुक ठिकाणी त्यांना ऍडमिट कर. आणि मला त्याप्रमाणे त्या डॉक्टर हॉस्पिटल मी गेली तिथे मला ऍडमिट वगैरे केलं. सगळं झालं. तर सांगायची गोष्ट अशी तिथे तुम्हाला माहिती ना ते कार्डावर हे होतं ह्या ज्योतिबा फुले कार्ड वगैरे. होतं आयुष्यमान योजनेसारखं. आयुष्यमान योजना असं काहीतरी आहे. तर त्याच्यावर म्हणजे एवढी लोक त्याच्यावर करून घेतात. मग आपण पण कशाला पैसे घालायचे ना 3-3.5-4 लाख रुपये. हो ना म्हणजे कमी होतात असे योजनेतून पैसे. ऑपरेशन सांगितलं मला. आता 99% ब्लॉकेज म्हटल्यावर ताई तुम्ही विचार करा. आपण सगळ्या डॉक्टर नाही आहोत. आणि 1% जगण्यास चान्स आहे म्हणून सांगितलं. बस. तर ते सगळं झालं आणि नंतर मग काय झालं त्या हॉस्पिटलमध्ये इतका हलगर्जीपणा ना तर भरपूर लोक गेले होते. लगेच ऑपरेशन करून दुसऱ्या दिवशी उडायचे किंवा क्वचितच जगायचे असं म्हणजे ते होतं. बापरे. म्हणजे तर मी तर म्हणतात ना आपण एकदम जीवावर उदार झाले होते. कारण काय होतं मला काय दुखत नव्हतं तेव्हा. मला स्वामींनी कसं सांभाळलं ते पहिलं सांगते तुम्हाला. मला एवढं म्हणजे जेव्हा ते जर खोलवर मी आता विचार करते ना तर माझ्या अंगावर काटा येतो. भीतीचा काटा येतो माझ्या अंगावर की मी कशी जगले. माझं ब्लड सर्क्युलेशन होत नव्हतं. हार्टला रक्तपुरवठा होत नव्हता. मी टोटली घरात काम करत होते आणि अगदी घरातलं काम सगळं मशीनला कपडे लावायची नाही कधीच मी. नवीन कोरी मशीन तशीच पडलेली. कारण म्हणतात ना आपलं सोवळं असतं उगाचच काहीतरी आपण करतो. मग नंतर मी मशीनला कपडे लावायला लागली ते आजारपण आल्यामुळे. मॉपनीला आधी पुसायला लागली कसं जेवण करायला लागली. कारण काय माहितीये बाई जे सांगितले 20,000 रुपये घेणार. यांचं ऑपरेशन झालं यांना उठून बसवायला वगैरे सगळं ते भरपूर असतं त्याचं हे. तर मी म्हटलं बापरे एवढं. आणि कधी आजारपण असं माहितीच नव्हतं. म्हणजे मला आजारपण म्हणजे डायबिटीस वगैरे आहे. म्हणजे तुम्हाला ते शरीरामध्ये ब्लॉकेज झाल्याचा संकेतच भेटला नाही. तर मला हा जो प्रॉब्लेम झाला हा मोठा प्रॉब्लेम आहे. मेजर प्रॉब्लेम आहे हा. तर मग महिनाभर जवळजवळ त्या लोकांनी ना लाईन मध्ये घ्यायची सगळ्यांना. त्यामुळे माझा पूर्ण महिना म्हणजे मी सांगते ना 3 एप्रिलला मी ऍडमिट झाले ना तर 3 मेला मी आले घरी.
आणि 1 महिना पूर्ण. म्हटलं हे काय बंधन योग आहे काय माझ्या आयुष्यात? त्याने माझ्या घरामध्ये मी नाहीये, मी हॉस्पिटल. कसं वाटतं ना हॉस्पिटलमध्ये 1-2 दिवस राहिला माणूस तरी माणूस हे होतो. हो ना, हो. आणि ते सगळं झालं. मग मी ना काय केलं माहितीये, हं. तुम्ही ऐकलं असेल नवनाथांची एक पोथी आहे, गोरक्ष किमयागिरी प्रवाह. हां, 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 हां. अरे हा, वाह! मी हे तुम्हाला का सांगते माहितीये, की जे कोण अनुभव ऐकतील ना हां, हां. त्यांना एक प्रकारची हे मिळेल, संकेत भेटेल. संकेत भेटतील. हं. आणि दत्त भावनी म्हणून येते, छोटंसं पुस्तक आहे, अगदी 5 मिनिटं पण लागत नाही वाचायला. अरे वाह! नाव काय सांगितलं? दत्त भावनी. भावनी. दत्त बावनी. अगदी छोटं पुस्तक आहे. दत्त भावनी दत्तगुरूंचं आहे. हां, हां, हां. म्हणजे तेच. आणि आणि ही 2 पुस्तकं मी माझ्या बहिणीकडे ठेवली. माझ्या मुलाने तिकडे नेऊन ठेवली होती. ती माझी जी पोथ्यांची बॅग आहे ना ती. हां. त्या दोन्ही पोथ्या मी दिल्या होत्या. माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं की तू ना मला त्या मुलाला पण सांगितलं त्या 2 पोथी मला घेऊन येते. हां, हां. मला हॉस्पिटलमध्ये पाहिजेत. आणि तुम्हाला कसं समजलं तेच दोन्ही पाहिजेत म्हणून? समजलं म्हणजे तसे संकेत मिळतात आपल्याला. हां, हां, हां. बरोबर आहे. आपल्याला तसे संकेत स्वामी देतात. देतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे खूप वेळा मला संकेत, काही गोष्टींचे संकेत मला मिळतात, कळतं, हे तू कर, हां. ते करायला भाग पडतात स्वामी मला. हो ना. अहो, आज मी माझे जे श्वास आहेत ते फक्त स्वामींमुळे चालू आहेत. मी स्वामींमुळे जिवंत आहे, इथे बसली आणि व्यवस्थित आहे. हां, हां. ज्याच्याकडून जी सेवा करून घ्यायची आहे ना, तर ते देतात संकेत त्या बघतात. हां. आणि ती पोथी आहे ना, हं. मी वाचायला लागले. आणि माझ्या वॉर्डमध्ये ना सगळेच्या सगळे 20 कॉट होत्या. हां. त्या 20 कॉटमध्ये जेंट्स लेडीज सगळे एकत्रच होते. हां. सगळ्यांच्या मोबाईलला एकच धून वाजायची. फोन आला की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अरे वाह! सगळे स्वामी सेवेकरी होते. हां, हां. आणि असं झालं की ती पोथी वाचायला मी सुरुवात केली. अंघोळ करून आली की मी ती पोथी वाचायला बसली. दोन्ही पोथ्या वाचायची. हं. गोरक्ष किमयागिरीला अर्धा तास लागतो. हां. पण ती पोथी फार चांगली आहे. अगदी म्हणजे ज्याला वेळ नाही त्यांनी मोठी पोथी वाचायला वेळ नाही त्यांनी गोरक्ष किमयागिरी लक्षात ठेवा ताई. हो, हो. हे मी मुद्दाम बोलते, सांगते, कारण भक्त सेवेकरी जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना कळावं. कारण शेवटी गोरक्ष किमयागिरी म्हणा, दत्तभावनी म्हणा, स्वामी समर्थांचीच आहे ती. हां, हां. स्वामी समर्थ आपले ब्रह्मांड नायक 33 कोटी देवांचा अवतार आहे. हो ना, हो. सगळ्या सेवा त्यांच्यापर्यंत चरणापर्यंतच जातात. आणि सांगायची गोष्ट ती त्या पोथ्या वाचत वाचत मी आले. टीव्हीवर वाचायची. हां. तर त्यामुळे काय झालं माहिती आहे, त्यामुळे असं झालं पुऱ्या वॉर्डमध्ये लोक देवाची पोथ्या वाचायला लागल्या. अरे वाह! किती बदल झाला बघा. मी वाचायची ना. तुम्ही काय करता? म्हटलं सेवा करते, आता बसून काय करणार आपण, काम नाही काय नाही आपल्याला, झोपा काढायच्या आणि एखाद्या देवाचं नामस्मरण केलं किंवा पोथी वाचली तर आपल्याला तेवढंच त्यांचा पाठबळ मिळेल ना. हो ना, हो. आणि त्याप्रमाणे मी ती सगळी सेवा केली. ती सेवा, आणि तुम्हाला सांगते 3 मेला यायच्या अगोदर, हां. म्हणजे 1 मेला मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. हां. ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नाही, त्या ऑपरेशनचं हे आयसीयू मध्ये तिथे नेतात आधी. चेकअप मग तिथे जरा हे करतात. तर रात्री मला थोडंसं म्हटलं काय होणार आहे आपलं, असं म्हणजे मनात येते ना आपल्याला, एवढं मोठं सर्जरी होणार. हो ना, हो ना. तर काय होणार आता आपलं, जाऊ दे स्वामी बघतील, आहेत ना स्वामी आपले. अरे वा. आणि नेलं मला आदल्या दिवशी रात्री. सगळे जणांनी हाय बाय टाटा सगळ्यांनी केलं, सगळ्या वॉर्डमधल्या लोकांनी. मिली ओके थँक्यू, सगळ्यांचे आभार मानले, श्री स्वामी समर्थ. नंतर मग दुसऱ्या दिवशी 4 वाजले. 4चं ऑपरेशन होतं ना. 4 वाजले तर म्हटलं अजून कशी नाही डॉक्टर वगैरे, कोणीच काय कसं दिसत नाहीये इथे किंवा कोणीच. आम्ही डॉक्टर लोकांना जाम फायरिंग केलं. जे दुसरे डॉक्टर होते ना असिस्टंट त्यांचे, त्या सगळ्यांना ओरडली. तर म्हटलं काय आहे तुमचं, काय चाललंय. आणि ते हॉस्पिटल जरा एकदम डल हॉस्पिटल आहे ते. मला त्या हॉस्पिटलचं नाव घेऊन कोणाचं नुकसान नाही करायचं. नको, आपल्याला हॉस्पिटल नको, नावच नको. आपल्याला कोणाचं वाईटही करायचं नाही, कारण ते भयंकर म्हणजे अतिशय वसईला आहे ते हॉस्पिटल. पण मला नाही कोणाचं, कारण का स्वामीने आपल्याला चांगले संस्कार केले. हो ना, हो ना. स्वामीच वाचवतात, मला वाचवलं नाही बस. आणि नंतर ते सगळे डॉक्टर ना, मी जरा स्ट्रिक होती स्वभावाने, स्ट्रिक म्हणजे भडकायची वगैरे. आता मला महाराजांनी खूप शांत केलंय. मी खूप भयंकर भांडखोर म्हणजे बोललात तरी, म्हणजे भांडखोर उगाचच नाही, कोणतंही समोरून आपल्याला काहीतरी कोण बोललं की मी पटकन त्यांना बोलायची. पण खरा मला भाऊपणा आणला स्वामींनी. स्वामींच्या सेवेत आल्यावर तुमचे बरेचसे गुण, वाईट गुण गळून पडतात. हो ना, हो ना, बरोबर आहे. आणि स्वामींच्या सेवेमध्ये अहंकार, मीपणा वगैरे चालत नाहीत. हो असेल तर तुम्हाला स्वामी फेकून देतात, चल बाजूला.
हो ना. हो. तू माझ्या ह्याच्यामध्ये यायचंच नाही, कारण तुला अहंकार मी पण आहे ना बाजूला. लगेच असं. काढून टाकतात. काढूनच टाकतात. बाजूलाच हो, तू नकोच. तुला तुझा अहंकार मी पण सोडायचा नाही. तू शांत राहा बाजूला बाबा. हो. तुझ्या जगात जाऊ. असं. आणि मला 4, 4:30, 5 वाजले. मी भडकली त्या सगळ्या डॉक्टर लोकांवर, आणि अर्धे मुस्लिम डॉक्टर पण आहेत ना तिथे. पण चांगले होते बिचारे. तर सगळेजण म्हटलं काय हे लोक चर्चा करतायत तिकडे उभी राहून. माझ्या मुलाला बोलवलं, त्या लोकांनी समजावून सांगितलं. तर माझी वहिनी वगैरे होती, बहीण होती माझी. माझ्या घरात सगळेच जण स्वामी सेवेकरी आहे. माझी बहीण पण चांगली स्वामी सेवेकरी आहे. अरे वा. सगळे सेवा करतात स्वामीची. माझ्या माहेरी सगळे सेवा करतात. अरे वा. आणि तसं झालं. आणि नंतर मला ती जी डॉक्टर आहे ना, मेन डॉक्टर नाही, मेन जी ते हॉस्पिटल सांभाळते ना, ती यंग मुलगीच आहे, पण खूप हुशार आहे. शिकलेल्या असतात ना शेवटी या मुली. तर त्या आल्या आणि त्यांना सगळेजण घाबरायचे, पण मी काय घाबरायची नाही. मी तिथे जाऊन लोकांना मॅक्स्या मिळत नव्हत्या, बायकांना फाटक्या मॅक्स्या घालायच्या. आणि त्याच्यामध्ये मी जेवणाच्या मध्ये फेरबदल करून आणला, बडबडून त्या लोकांना फोन करून की ह्या बघा ह्या हॉस्पिटलमध्ये लोकांना हे मिळत नाही, ते मिळत नाही, तुम्ही हे सगळं अवेलेबल करून द्या लोकांना, पेशंट लोक घाबरून बोलायचे नाही. म्हटलं कशाला घाबरायचं, जे सत्य ते सत्य आहे ना. हो ना, बरोबर आहे. हा. तर आणि मला कसं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड बोलायची सवय आहे, पण मी आता ते सगळं सोडून दिले. मी शांतपणे प्रेमाने समजवते समोरच्या लोकांना, नाही नाही असं नाही, सॉरी, माझ्याकडून काही चूक झाली, सॉरी, क्षमा करा. आणि नंतर ते सगळे डॉक्टर आले, म्हणतात नाही तुमचं ऑपरेशन कॅन्सल झालं. अरे वा. व्हॉट? काय? मला थोडं वेळ मी आणि भडकले त्यांच्यावर. तुम्हाला काय मारूनच टाकायचं आहे, त्यामध्ये मला मारूनच टाका, मग हेच करा तेच करा. स्वामी बोलले ती मूर्ख बाई आहे, हिला मी वाचवायला जाते आणि काय बडबडते. तर त्या बोलता अहो तुम्ही ऐकून तर घ्या. तुमची बघा 1 महिना चाललाय, माझे रिपोर्ट्स आहेत, आणि किती यातनेतून जावं लागतं. इंजेक्शन हे ते भयंकर असतं. ते ऑपरेशन करायला जायच्या अगोदर अक्षर शरीराचे हाल करतात. ते इंजेक्शन दे, तिथून ब्लड काढ, इकडून ब्लड काढ. बापरे. आणि ते झालं. आणि नंतर मग ना या सगळ्या प्रक्रिया झाल्या माझ्यावर. इंजेक्शन वगैरे घेऊन ते सगळं चेक, पूर्ण बॉडी चेक होते ना. मग ते हात घालतात. त्या हार्टचं ऑपरेशन असतं ना ते. आणि तुम्हाला सांगते सगळे डॉक्टर माझ्या समोर उभे राहिले. तुमचं ऑपरेशन तुमच्या मुलाला आम्ही सांगितलंय कॅन्सल झालं. असं कुठं कॅन्सल झालं, 1 महिना झाला मला इथे. मग माझं ऑपरेशन, मी एकदम बिंदास आहे बरोबर. ते काय, आणि सगळ्या लोकांना आश्चर्य. त्या बोलतात ऐकून घ्या, तुमची शिडी चेक केली. त्या शिड्या जेव्हा अँजिओप्लास्टी होते ना, त्या शिडी आहे ना त्या सगळ्या चेक होतात. त्या शिडी निघतात त्याच्या. त्या शिडी आम्ही 4 डॉक्टरांनी, निष्णात डॉक्टरांनी त्या चेक केलं, सांगितलं ह्या पेशंटचं ऑपरेशन होऊ शकणार नाही. जर कुठे कैची लागली तर हा पेशंट ऑन द टेबल जाणार. अरे बापरे. कारण वेन्स बारीक होत्या ना, माझ्या वेन्स बारीक आहेत. कसं असतं वयामानाने ना वेन्स बारीक पण होतात. होत असेल तर. हो होत असतात. तर मी बोलली का म्हणून, कशासाठी. तर त्यांनी सगळ्याचे रिपोर्ट, त्या सीडीज, ज्या दिवशी मला एक आश्चर्य वाटतं, ज्या दिवशी माझं ऑपरेशन कन्फर्म होतं त्या दिवशी माझ्या हार्टच्या ज्या सीडीज होत्या त्या सगळ्या चेक केल्या चांगल्या निष्णात डॉक्टरांनी. हे केवढं मोठं आश्चर्य, विचार करा. जर मला ऑन टेबल घेतलं असतं त्या लोकांनी, हो ना, मृत्यू अटळ होता माझा. 100% मृत्यू होता. आणि जेव्हा माझ्या अंगावर काटा आला ते ऐकून, आणि ते सगळं झालं, आणि म्हटलं आता काय करायचं आता हे सगळं. मग मला त्या लोकांनी मला सांगितलं होतं तुम्ही जनरल वॉर्डमध्ये जा. मी सगळं समजून घेतलं. ओके म्हटलं. असं सगळं त्या डॉक्टरला जे कळतं ते सगळं आपल्याला कळतं. हो ना. आणि आपले तर ब्रह्मांड नायक डॉक्टर श्री स्वामी समर्थ आहेत. त्यांच्या पुढे कोण नाही, त्यांच्यापेक्षा मोठा कोण नाही. माझे एमडी डॉक्टर माझे स्वामी आहेत. हो ना. सर्व गुण. मी तर त्यांना म्हटलं तुम्ही तर स्वामी महाराज, तुम्ही तर माझे डॉक्टर आहात. आताही मी त्यांना तेच सांगते, तुम्ही तर माझे डॉक्टर आहात बाबा. तुम्ही पहिलं चेक करायचं. हे सगळे तात्पुरते आहे. हो ना. हे जे डॉक्टर आहेत ना ते काही सगळे तात्पुरते आहेत. त्याला काय येत आहे, त्यांचं शिक्षण झालंय. आणि माझ्या महाराजांनी तर महाशिक्षण घेतलेलं आहे. माझ्या महाराजांना जे माझ्या नाही म्हणजे आपल्या सगळ्यांच्या महाराजांना स्वामी समर्थांना जे कळतं
ते कोणालाच कळत नाही. कोणालाच समजत नाही. बरोबर आहे. कोणालाच समजत नाही, कोणालाच. हो ना, हो. आणि त्यानंतर मग मला 3 मेला सोडण्यात आलं. बघा 1 महिन्याने. 3 एप्रिलला ऍडमिट झाले, 3 मेला सोडण्यात आलं. मला मी खूप खुश झाली, कारण घरापासून 1 महिना परक्या ठिकाणी राहणं. नातेवाईकांकडे राहणं गोष्ट वेगळी आणि परक्या ठिकाणी. आपण नातेवाईकांकडे पण 4 दिवसाच्या वर राहत नाही आपण. आपलं मन रमत नाही. बरोबर आहे. पण महत्वाचं सांगायचं म्हणजे सेवा नाही सोडली. लोक काय करतात, सेवा मला यातना होत आहेत, मला असं होत आहे, मला तसं होत आहे, आपली परीक्षा असते. हो ना. सेवा सोडू नका. अगदी बरोबर आहे ते. झोपून का होईना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ बोला. हो ना, हो ना. लोकांनी गुरुचरित्र पण झोपून केलेलं आहे, वाचलंय. असे किती अनुभव आहेत हो ना, की त्यांना त्याच्यातून स्वामीने उठतं केलंय, चालतं केलंय, बोलतं केलंय, सगळं केलंय. हो ना. अहो ताई, असं म्हणतात की गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की खूप नियम असतात. असे खूप लोकांच्या तोंडून तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, ऐकले ना? नियम आहेत. अहो मी स्वतः गुरुचरित्राची पारायण मी एका वर्षामध्ये मी नाही, श्री स्वामी समर्थ क्षमा करा मला, स्वामीने मला एका महिन्यामध्ये 21 पारायण केली आहेत. गुरुचरित्राची 7, श्रीपाद श्री वल्लभ आणि हे नवनाथ ग्रंथ. अरे वा. एका वर्षात ती कशी झाली मला माहित नाही. पूर्ण वर्षभरात एवढी पारायण लागोपाठ केली आहेत. आणि ते पण सगळं सांभाळून. बर. पथ्य किती असतं त्याचं, लसूण कांदा खायचा नाही. हो ना. आणि मी तर अनुभवात असं ऐकलंय की कोणत्याही नियम अटींचं न पालन करता अशा ताईंनी अनुभव शेअर केलेत की आम्ही काहीच पाळलं नाही, कोणताच नियम नाही, कांदा लसूण वर्ज्य सगळं काही खाऊन गुरुचरित्राचं पारायण करून त्यांनी अनुभव शेअर केलेत. अनुभव शेअर केला. आणि तुम्हाला सांगते, गुरुचरित्राचं पारायण करत असताना मला नेहमी जाणवायचं माझ्या मागे कोणतरी उभं आहे. अरे वा. दत्तगुरु. श्री गुरुदेव दत्त. आणि माझं जे पारायण होतं ना ते पहाटेचं असायचं. अरे वा. ते तर अतिउत्तम ताई. 3 वाजता उठून आंघोळ वगैरे करून पारायणाला बसायचे. ब्रह्ममुहूर्तावर. ब्रह्ममुहूर्तावर सेवा केलेली फार चांगली आहे, फलद्रूप होते. हो ना, हो ना. आणि नवनाथांचं पारायण संध्याकाळी 7ला लावायचं. ते पहाटे नाही लावू शकत. ती अघोर विद्या आहे. आणि ते संध्याकाळी 7 वाजता 7-7:30 रात्रीच वाचायचं ते पारायण सुचिरीभूत होऊन. अरे वा. श्रीपाद श्री वल्लभ हा ग्रंथ पण इतका सुंदर ग्रंथ आहे. आता तुम्ही मला ताई सांगितलं की नवनाथांचा जो ग्रंथ आहे तो संध्याकाळीच वाचायचा. आणि मी जेव्हा ग्रंथ वाचला ना नवनाथांचा त्यावेळेस ना, आता मला काय हे नियम माहित नव्हतं की संध्याकाळी, तर मला ना का कोणास ठाऊक पण इच्छा सकाळची वाचायची होतच नव्हती. मी संध्याकाळी माझं एवढं मन व्हायचं की चला पटकन आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे अशी इच्छा होत होती. म्हणजे आतून ते करून घेतात. आणि बघा ना, करून घेतलं ते योग्य टायमिंगला. तुम्ही म्हणाला ना नवनाथाची पोथी ही संध्याकाळी वाचायची असते आणि नेमकी माझ्याकडून संध्याकाळीच वाचून घेतली. हो, ही संध्याकाळचा तो वेळ आहे. आणि आता तुम्ही एक काम करा, गोरक्ष किमयागिरी म्हणून एक पोथी आहे नवनाथांची. अगदी अर्ध्या तासात वाचून होते. तुम्हाला असा वेळ नाही पण ती संध्याकाळी वाचा. 7च्या दरम्यान वगैरे असं. 7, 7:30, 8 कधी रात्री वाचला तरी चालेल. कारण तो ग्रंथ रात्रीलाच वाचला जातो, संध्याकाळ नंतर काळोख पडल्यावर. कळलं? आणि नवनाथांचं एक तुम्हाला सांगते आता, म्हणजे ते माझं सांगतेच तुम्हाला मी. तर एक आमच्या समोर होता त्या. आता मुलं कशी मुलांना बरोबर ओळखतात ना. मला 9 मुलं हवी होती. आणि मुलाला माहित असतं आपले मित्र आहेत छोटे छोटे. 10 वर्षापर्यंतच आपण बोलू शकतो मुलांना, 9 किंवा 10 बस. 12 वर्षाच्या मुलांना वगैरे आपण नाही बोलू शकत, जरा ती मुलं वयात यायला लागतात ना. बरोबर आहे. तर म्हणजे 5-6 वर्षाची मुलं, 7 वर्षाची, 9 वर्षाची, अशा मुलांना आपण 9 मुलांना बोलवायचं. आणि मी ज्या मुलाला सांगितलेलं तो मुलगा आपल्या आजीकडे गेला, त्याच्या आई सकट सगळे. त्यामुळे आता रे देवा काय करू, सगळी तयारी मी केली आहे, नैवेद्य केलंय, त्या मुलांना देण्यासाठी सगळं आणलंय. त्यांना आता लहान मुलं काय खात नाही, आपण जेवायला घातलं तरी खाणार नाहीत. म्हणजे घरीच ते लोक त्यांच्या मम्मी बरोबर हे करतात, कटकट करतात जेवताना, थोडे आपल्या घरी जेवणार आहेत. बरोबर. मग मी काय करायचे, ते जे उडदाचे वडे असतात ते फार नवनाथांना आवडतात. मग ते उडदाचे वडे करायचे आणि त्या मुलांना द्यायचे द्रोण मधून. तर तो मुलं मी अख्ख्या वेड्यासारखी पुऱ्या कॉलनीत म्हटलं काय करतो नवनाथ महाराज, मला काय माहित नाही, 9 मुलं तुम्ही उभी करा. बापरे. 9 मुलं आलीच पाहिजेत. तसं मी जाऊन एका मुलाला सांगितलं, बाळा म्हटलं जरा मला 9 मुलं
7 वाजेपर्यंत पाहिजेत. हा. हा काकी. अहो त्याने 5 मिनिटं पण नाही लावली, 9 मुलं घेऊन आला घरी. अरे वा. त्या 9 मुलांचं पूजन केलं हा. आणि छान अगदी म्हणजे सुंदर प्रोग्राम झाला. आणि माझी ती पारायण जर मी गेली होती ना, सगळी पारायण नवनाथांची, हा हा. ती परिपूर्ण झाली. अरे वा. हा. तर सांगायची गोष्ट अशी, माझ्या हार्ट बद्दल सांगते तुम्हाला. हा हा. तर आम्ही घरी आले आणि मी हॉस्पिटलमध्ये काय काम नाही काय नाही. मग त्या गोळ्या वेगळ्या द्यायची आणि मला चांगली बरी झालेली तब्येतीने. घरी आल्याने मी एकदम म्हणजे तिकडे कशी माणसं होती बोलायला वगैरे. आता आमच्या घरी कसं माझा मुलगा आणि मीच आहे. तो म्हणतो मी लग्न करणार नाही. म्हटलं चालेल, काय माहिती. म्हटलं तुझं कुठे प्रेम असेल काय असेल सांग, करून देते. नाही बोलतो करायचं. बरं ओके. ते सगळं स्वामी बघतील. आपण कोण आहे हो करणारे. हो ना हो ना. महाराज बुद्धी देतील, वेळेवर त्याचं होईल लग्न. ते काय असेल ते महाराज बघतील. आपली माय माऊली आहे स्वामी समर्थ माऊली. हो ना, अगदी बरोबर. तर आजपर्यंत त्यांनी भरपूर मला अनुभव दिलाय, त्यांनी खूप सांभाळलाय. आज त्यांच्या कृपेने मी इथपर्यंत आहे. आणि सांगायची गोष्ट अशी की मी जेव्हा घरी आले तेव्हा मी एक विचार केला, मी का लोकांना त्रास देऊ त्यांच्या घरी जाऊन, माझ्या नातेवाईकांना पण. आपण कोणासाठी काही केलंय का, हा प्रश्न मी माझ्या मनाला विचारला. आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग व्हायचंय. अगदी बरोबर. स्वामींच्या समोर बसले, स्वामीने एवढंच बोलले, स्वामी तुम्ही माझी आई आहात, मायबाप आहात, मला तुम्ही सांभाळायचं, मला कोणाच्याही घरी जाऊन राहायचं नाही. अरे वा. मला तुम्ही सांभाळणार, माझ्याकडनं काम पण तुम्ही करून घेणार, मला ताकद पण तुम्ही देणार, शक्ती सगळी तुम्ही. आता वर्ष झालं मला, किती छान. या 3 महिने वर्ष झालं. अरे वा. हॉस्पिटलमधून येऊन मी एकदम व्यवस्थित चांगली आहे. आणि त्या डॉक्टरने, तिकडच्या डॉक्टरने मला ज्या गोळ्या औषधं दिली होती त्या रिपीट म्हणजे संध्याकाळी परत त्या 7-8 गोळ्या म्हणजे 15-16 गोळ्या मी एवढ्या गोळ्या घ्यायच्या दिवसाला. अरे बापरे. बरोबर. हार्टवर डबल बीपीच्या गोळ्या, डबल शुगरच्या, सगळं डबल डबल. संध्याकाळी. शेवटी काय असतं, आपल्या महाराजांना आपली खूप काळजी असते. आई सारखी काळजी घेतात, आई सारखी, जन्मदात्री सारखी. 100% बरोबर आहे ताई. आणि नंतर ना मी एक दुसरे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेली, कार्डिओलॉजिस्टकडे. मी स्वामींना एवढंच बोलली, माझ्याबरोबर तुम्ही चला. नेहमी सांगायचं स्वामींना, माझ्याबरोबर तुम्ही चला, डॉक्टरकडे होईना कुठे पण जायचं असेल पहिलं स्वामींना बरोबर घेऊन चला. तुम्ही माझी आई आहात, तुमची मुलगी आहे, मला तुम्ही हाताला धरून चालवा, तुम्हीच चला मला घेऊन. अरे वा. आणि स्वामींना म्हटलं, तो डॉक्टर जेव्हा देईल ना औषधं लिहून, ते तो लिहित असताना तुम्ही त्याला बुद्धी द्या, कुठची औषधं द्यायची काय ते लिहून तुम्ही द्या बुद्धी. योग्य औषध त्याने मला दिलं पाहिजे. उगाच ते माहिती आहे ना, डॉक्टर लोक खरवडतात नुसते, आपले धरा 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 धरा, त्यांना काय धंदा करायचा आहे. आणि आता झालंय काय त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचीच केमिस्ट असतं. हो ना. मग ते लुटायचे धंदे करतात. आजकाल मला कुठल्या डॉक्टरवर विश्वास नाहीये. पण अक्षरच तुम्हाला मी सांगते, आता मी माझी बीपीची गोळी चालू आहे, शुगरची गोळी चालू आहे. बापरे. आणि एक दुसरी बारीक गोळी असते ती. म्हणजे दिवसातून मी 3 ते 4च गोळ्या घेते. बापरे. बघा त्या पहिल्या गोळ्या किती होत्या ना, आता केवढं. ऍसिडिटी, अहो त्या गोळ्या, आणि त्या पण एवढ्या पॉवरच्या होत्या. अहो किडनीवर परिणाम होईल ना. हो ना. किडनीवर परिणाम होणार. मग आता काय करायचं. आणि आज माझ्या स्वामींनी मला एवढं सगळं व्यवस्थित करून, एवढं सगळं हे करून, आज मला महाराज मी एवढं घरातलं सगळं काम करते, हळूहळू पण नाही करते व्यवस्थित. एवढं सगळं होऊन घरातील काम करताय हे खूप चांगलं आहे ताई, आनंदाची. खूप म्हणजे भरपूर. जेवण वगैरे व्यवस्थित करते. माझे मुलगा बोलला की आई डबा लावूया, म्हटलं नाही, डबा नाही, अजिबात नाही डबा. माझा छोटा मुलगा बोलतो नाही मी बाहेर वाटल्यास जेवेन, तुला पण डबा लावूया. म्हटलं नाही, मला डबा नाही पाहिजे. कारण महाराजांनी सुगरण बनवलेलं आहे आपल्याला. अगदी बरोबर आहे. मी स्वामींच्या मठामध्ये केंद्र माहित आहे ना, केंद्र आपली दिंडोरी आहे माहित. त्या दिंडोरी केंद्रामध्ये त्यातली सेवेकरी आहे मी. अरे वा. आणि तिथे आम्ही 1,500 लोकांचं जेवण करायचो. अरे वा. खूप. तेवढे मोठे मोठे पातेली उतरायचे आणि ते सगळं हातात आपल्या देवाने ती कला दिली आहे. हो ना. एवढी सुंदर स्वामींच्या कृपेने. आणि चव वगैरे त्यानेच दिली आहे हाताला. हो ना. त्यांची कृपा आहे. आपल्या जेवणाला कोण नावं ठेवत नाही आणि आपण दुसरीकडचं आणून खाल्लं तर आपल्याला ते पचणार नाही आणि कोण कसल्या
ज्या बिचाऱ्या बायका करणार तो पोटासाठी करतो. हा. त्यांचे काय पिरियड मी असं म्हणजे मानू नये. स्वामींनी सांगितलेलं आहे की पण आपल्याला थोडंसं विटाळ त्यांचं असेल काय असेल तर ते लोक त्यांचं पोट आहे त्यामुळे ते रोज करणार. त्यांचा व्यवसाय आहे आणि थोडक्यात म्हणा. हा तो त्यांचा व्यवसाय आहे आणि मी त्या संदर्भात बोलू इच्छित नाही. हा. पण सांगायची गोष्ट अशी की ते कशाला म्हणजे मग ते आपण रोज सेवा करतो ना आपल्या हातून रोज सेवा महाराज करून घेतात. हो ना, हो ना. मग आपण दूषित अन्न कशाला खावं असं म्हणजे आम्ही नाही पण एका काळात त्यावेळी गेलोय ह्या काळातून मग ते काय स्वतःच असायचं ना त्यामुळे काय वाटायचं नाही. हा हा. इव्हन आमच्या हा बोला. पर्याय जर नसेल तर ठीक आहे ना, हा. पण पर्याय आहे हा. तुम्हाला अजून करता पर्याय येतंय. आहे. हा अजून मला स्वामींनी खरंच महाराजांची एवढी मोठी अगाध लीला आहे की त्याला अंत नाही. हो ना, हो ना. त्यांनी इतकं छान सांभाळलंय मला. सगळ्यांना टेन्शन आलं हिला बघणार कोण. हा. दुसरी गोष्ट 20 ते 25,000 आता तुम्हाला माहिती आहे आता काय म्हणजे सगळा जी पेवत आले आहे काही गोष्टींना पैसा कमवायचा वाटेल तसे रेट वगैरे सांगतात. हो ना, हो ना. आणि ऑपरेशन झालं असतं ना तर मला एवढे प्रॉब्लेम झाले असते ना तर बापरे म्हणजे मी सांगू शकत नाही. एक तर डायबिटीस पेशंट हो बरोबर आहे. परत ते उठून बसवणं ते ऑपरेशन म्हणजे ते सुकेपर्यंत त्यात डायबिटीस नाही त्यात म्हणजे ऑपरेशनात सगळं नाही भरपूर क्रिटिकल होतं सगळ्या गोष्टी. हो ना, हो ना, हो ना. म्हणजे ते पण एक जीवावरती खेळणंच होतं थोडक्यात. खेळणं होतंच आणि दुसरी गोष्ट ही स्वामींची कृपा आहे की त्यांनी मला सांभाळलंय सांभाळत आहेत. हो ना, बरोबर आहे. आणि हा माझा विश्वास आहे. हो ना, हो ना. एकदा तर मला असा प्रॉब्लेम झालेला की माझ्या ना पाठीमध्ये ना असं बारीकसं ना असं दुखायचं काय सांगू तुम्हाला. प्रदीप दादा माहितीये तुम्हाला एक हो आहेत ना, आहेत ना. नांदोड तिथे जाऊन आली मी जाऊन आली तिथे प्रदीपदांच्या मठात जाऊन आली दर्शन घेऊन आलेली आहे. अरे वा. हा. आणि सुंदरच आहे त्यांच्या तिकडे. एकदाच मी जाऊन आली 2019ला वाटतं हो. हा हा. आणि 2020ला दादा माझ्या घरी येऊन गेले. अरे वा. प्रदीप दादा घरी आले होते. प्रदीप दादा घरी आलेले बोलवलेलं त्यांना मी. प्रदीप दादा घरी येऊन गेले. हा हा. तर सांगायची गोष्ट काय माहितीये हा हा. मला रोज दुखायचो हा हा. कण्यामध्ये हा पाठीच्या. तर पाठीच्या कण्यात. हम्म. मी बोलली आणि इतक्या कळा यायची ना मी डोळ्यातून पाणी यायचं. हम्म. मी म्हटलं स्वामी काय त्रास आहे माझ्या पाठी. शेवटी हे बघा आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात. भोगावी. स्वामी काय सांगतात तुमच्या कर्माची फळं भोगूनच तुम्ही पुढे या. हो ना, हो ना. बरोबर. लोक हे लक्षात घेत नाही की आपली खूप कधी आधी किती जन्म झाले आपल्याला माहित नाही. हो किंवा ना. आपण काय कर्म केली आहेत. आपण सगळंच काही चांगलं करत आलेलं नाही. माणूस म्हटल्यानंतर चुका या होणार चुका 100% होतात. 100% चुकी होणार. अक्षम्य चुका पण आपल्या हातून घडलेल्या असतात पण आपल्याला हो. लक्षात येत नाही. होत नाही. बरोबर आहे ना. त्यामुळे आपण एक्सेप्ट करायचं माझ्याकडून काहीतरी पातक घडलंय म्हणून मी हे भोगते. अगदी बरोबर आहे. त्यामुळे मला हे भोग आलेले आहेत. हम्म. तर मी झोपली रात्री. हा. रडले डोळ्यातून पाणी आलं. स्वामी म्हटलं खूप यातना होत आहे तो. काय करू डॉक्टरकडे गेलो डॉक्टर मला 1000 चेकिंग वगैरे हे ते सांगणार गोळ्या औषधं हे ते. पहाटे 3ला स्वामी स्वप्नात आले. अरे वा. हा हा. स्वप्नात म्हणण्यापेक्षा स्वामी म्हणजे प्रदीप दादा आले. हा. प्रदीप दादा म्हणजे स्वामी समर्थ. हो ना, हो ना. स्वामी समर्थांची प्रदीप दादांचं रूप घेऊन आले. हम्म. मी झोपले होते. हा हा. त्यांनी काय माझ्या अंगावरून काढलं काय केलं मला माहित नाही. हा. उतारा काय केला आणि त्यांनी स्लायडिंग ग्लासच्या बाहेर फेकून दिलं हा. आणि अदृश्य झाले. अरे बापरे. दुसऱ्या दिवशीपासून सगळं काही माझं होतं ते आउट गेलं ते. अरे वा. किती मी आश्चर्य करते. दुसऱ्या दिवशी मला दुखलं नाही. निस्सीम विश्वास आहे महाराजांवर. आता थोड्या वेळापूर्वी मी एक रील बघत होते. माझ्या डोळ्यातून इतके अश्रू आले म्हणजे इतकी सुंदर रील होती की तो थोडक्यात सांगते तुम्हाला. ती रील अशी होती की स्वामी समर्थांच्या मठात तो मुलगा असेल 3री 4थी 5वीचा काहीतरी. तो सगळं साफसफाई करायचा आई वडील नाही. आणि तिथे साफसफाई करून लहानाचा मोठा तिथेच तो झाला म्हणजे 5वी 6वीला वगैरे असणार. आणि तो रोज मार खायचा सरांचा लेट येतो म्हणून. रील मी तुम्हाला सांगते थोडक्यात मला का रडायला आलं. तर ते सरांना तो कधीच बोलला नाही की मी मठामध्ये काम करतोय म्हणून. स्वच्छता लादी पुसणं परत ते सगळं हे चटया वगैरे घालणं सगळं स्वामी सगळं छान करायचं. आणि तो उशिरा जायचा शाळेत आणि रोज हात पुढे करून शांतपणे उभा राहायचा आणि सर त्याच्या हातावर पट्टी
म्हणजे त्याला शासन करायचं. हा हा. आणि नंतर एक दिवस ते सर होतात, आपण बघूया ना हा काय का उशिरा येतो. मग ते दररोज. सर जातात हा. मठामध्ये, त्याच्या पाठून जातात. त्याचा तो मठामध्ये जातो. हम्म. तर तिथे एक गृहस्थ असतात, ते त्यांना हातावर प्रसाद देतात हम्म हम्म. सरांच्या. हा हा. तर सर त्या मुलाचं नाव घेऊन सांगतात, हा मुलगा इथे येतो का वगैरे, म्हणजे लेट येतो शाळेमध्ये असं. तर सांगितलं ह्याचे आई वडील नाहीयेत, हा लहानाचा मोठा झालेला आहे, तो मठामध्ये जातो. अरे वा. शेवटी सर तो जेव्हा परत दुसऱ्या दिवशी लेट जातो, रोज रोज लेट जातो तो स्वामींची सेवा करायचा. हा हा. तर सरांना तो हात पुढे करतो, तेव्हा सर त्याच्या हातावर लाल गुलाबाचं फूल ठेवतो अरे वा. आणि त्याला नमस्कार करतात. आणि त्यावेळेला मला एवढं रडायला आलं ना, खरंच खूप रडायला आलं की ज्यांना आई वडील असतात त्यांना किंमत नसते. हो ना. हो. पण त्या मुलाला आई वडील नाही, पण त्या मुलाने आई वडील कोणाला म्हणलं, स्वामींना, आणि स्वामीने त्याला मुलासारखं सांभाळलं. हो ना. हो ना. त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू आले हा. एकदम, म्हणजे आताही माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत. हो ना. हो ना. सांगायची गोष्ट म्हणजे काय माहितीये, आवाज पण बदलला ना. तुम्ही श्रद्धा ठेवा, तुम्ही विश्वास ठेवा. सगळ्या स्वामी सेवेकरांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. मी कोण सांगणारी म्हणा, मी पण एक स्वामी सेवेकरी आहे. मी एक शुद्ध स्त्री आहे असं समजते की आपण माणूस एवढे मोठे नसतो. हा हा. पण स्वामींचा हा अनुभव सांगण्यासाठी मी आज वर्षभर शोधते. त्या सुनीताताईंना पण सांगेन म्हटलं तर काय होतं, त्यांचे पूर्ण हे झालं. त्या दिवशी तुमचा हा चॅनल बघितला मी, हा हा. तेव्हा मी बोलली आता आपण हा म्हणजे महाराजांनी तुम्हाला सुचवलं हम्म. तर तुमचे मी आता तुमच्या इथे अनुभव येतात ते मी सगळे बघते. अरे वा. थँक्यू. हा नेहमी बघते आणि ते ऐकावेत. सुंदर अनुभव आहेत तुमचे. हा. तुम्हाला येतात, तुमच्याकडे जे अनुभव शेअर करतात त्या लोकांचे. हम्म. काय असतं, अनुभव ऐकून लोक अजून त्यांना खूप उत्साह मिळतो. हो ना. हो ना. हा, आणि एक शक्ती मिळते की नाही आपल्याला पण केली पाहिजे सेवा. काही लोक आता सोडून देतात. हो ना. प्रॉब्लेम मध्ये कोण नाहीये. हो ना. आता तुमचाच अनुभव ऐकल्यानंतर आता कितीतरी लोकांच्या मनावर परिणाम होईल की या ताईच्या हॉर्टचं ऑपरेशन करायला घेतलेलं म्हणजे पूर्ण प्रोसेस झाली आणि शेवटच्या झाली. स्टेपला स्वामींनी चमत्कार केला आणि ऑपरेशन. शेवट अगदी कसं बोललात बघा, शेवटच्या अगदी वेळेला स्वामी चमत्कार करतात. अंडरलाईन करा त्याच्या खाली. हो ना. हो ना. अगदी. कारण हे फार महत्वाचं आहे. आपण म्हणतो अजूनही मला अनुभव येत नाही का स्वामी, मी काय केलंय, असा हाही प्रश्न मी माझ्या महाराजांना विचारलेला आहे. हा हा. पण ज्या वेळेला त्यांचं नियोजन असतं त्याच वेळेला तुम्हाला तेव्हा स्वामी उभे राहतात आणि तुम्हाला अनुभव देतात. फक्त विश्वास तुमचा स्वामींवर पाहिजे. विश्वास अढळ. खूप सेवक एक आहे स्वामी परखड दैवत आहेत. हो ना. हो ना. त्यांच्याकडे तुम्हाला पटकन तुम्ही म्हणालात ती हळद आणि हो गोळी नाहीये, ते तुम्हाला आजमावतात. ते तुम्हाला बघतात तुम्ही कितपत आहात, काय आहात, कितपत स्वामींवर विश्वास ठेवता हे तिथं पाहिलं जातं. हा, अगदी सोन्याला कसं उगाच सोनं लकलकत नाही, तसं महाराजांनी जेवढे सेवेकरी घडवलेत ना, त्यांनीच घडवलेत आपल्याला. हो ना. हो. तर ते सेवेकरी कसे घडले, महाराजांनी सोन्यासारखे पिवळे करून घेतले सगळ्यांना. हो ना. हो. अहो पण स्वामी सेवेत येण्यासाठी पण भाग्य असावं लागतं ताई. मोठं भाग्य, मोठं भाग्य. स्वामी समर्थांच्या सेवेत यायला मोठं भाग्य लागतं. माझी आई दत्तगुरूंची सेवेकरी होती. अरे वा. आणि आम्हाला हा सगळा वसा लाभला. आज माझ्याच बहिणीचं सांगते ना, माझी बहीण आहे ना, तिला असा प्रॉब्लेम झालेला कमरेच्या, ते काय सिर दबली होती. तिला डॉक्टरने विचारलं तुम्ही आणि घरी काय करता व्यायाम, तो आम्हाला सांग. एमडी डॉक्टर. अरे वा. ती बोलली मी कुठचाही व्यायाम करत नाही, तुम्ही जे सांगितलेलं आहे तेच मी गोळ्या औषधं घेऊन जो काय व्यायाम आहे तो थोडाफार हळूहळू करते. कारण ते कसं सीट दबली की सगळे तुम्हाला हालचाल पण, चालायला पण तिला होत नव्हतं. लहान आहे माझ्यापेक्षा 6 वर्षाने. 6-7 वर्षांनी लहान आहे माझी बहीण. पण ती पण करते. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना गुरुचरित्र वाचायला जमत नाही, मी आपली सांगते तुम्हाला, त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून मिळतं. छोटा संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून मिळतं. 7 अध्याय आहेत त्याच्यात. गुरुचरित्रातले अध्याय त्याच्यामध्ये आहेत. पण ते जरी वाचले तरी चालतात, कारण सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये काही महिलांना नाही मिळत वेळ. हो ना. हो ना. काही जन लोकांना वेळ मिळत नाही आणि त्याला खूप इच्छा आहे गुरुचरित्र वाचायची, तर त्यांनी ते गुरुचरित्र वाचावं. हो ना. ताई तुम्ही सेवा काय करता हो? मी सेवा माझी असते,
स्वामी समर्थ सारामृत, हा परत हे विष्णू सहस्त्रनाम तर कंपल्सरी वाचा, हा रोज कमी होतो. दत्तभावनी हा आणि शिवलीला अमृतातील 42 ओव्या. 42 हा हा 11वा अध्याय, 11 शिवलीला अमृत. हा 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 11वा अध्याय जो आहे ना शिवलीला अमृत, एक छोटी पोथी मिळते ती. हा आणि ह्या सगळ्या सेवा करते. तरी मी आता सेवा भरपूर कमी केल्यात. हा जेवढे जमतं तेवढंच करते मी. हम्म. आणि मंगळवारचा सप्तशतीचे पाठ वाचते. अरे वा. शुक्रवारची पण वाचायची, पण काय व्हायचं उशीर व्हायचा मग सगळं काम बिम. हा कारण त्याला एक पाऊण तास 1 तास लागतोच वाचायला. हा आणि ते सगळं कवच वगैरे सगळं घ्यावं लागतं ना. हा हा मराठी सप्तशती साधी सरळ. कुलदेवची सेवा फार महत्वाची आहे. कुलदेवता पाहिजे. स्वामी समर्थ आहे. स्वामी समर्थ आणि कुलदेवता. स्वामींनी सांगितलंय तुमची कुलदेवता आणि ग्रामदेवता आहे ना, हाक मारून तुम्ही माझ्याकडे या, नंतर माझं नाव घ्या. त्याप्रमाणे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपण हे करायचं. हो ना. हो. तुम्ही कितीही खूप स्वामींची सेवा केली ना, पण कुळाची सेवा ही केली, कुलदेवतेची सेवा ही केलीच पाहिजे. बरोबर बरोबर. आणि सांगायची गोष्ट काय माहितीये ताई, हम्म. माझा उद्देश असा आहे की स्वामी सेवेकरी घडावेत. हो ना. हो. स्वामी सेवा आपण जाऊन पाहिजे. हे जे आपण काय काय माहिती ना गॉसिप करतात, याचं बोल त्याचं बोल त्याचं बोल, नको. हो ना. गॉसिप करायचंच नाही. ते फार वाईट आहे. ते स्वामींना आवडत नाही आपल्या. नाही ना, बरोबर आहे ना. कोणाबद्दलच वाईट बोलायचं नाही. हो. हे बघा, ज्याला जसं आवडतं तसं तो वागतो, त्याचं ते कर्म हो. सोडून द्यायचं. आपल्याला त्रास देणारे लोक भरपूर आहेत आपल्या आजूबाजूला, खूप भरपूर आहेत. हो ना. हो ना. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. हं. आमच्या इथे आवारात एक भाड्याने पोलिसवाला राहायला आला होता. हम्म. तेच ऑपरेशनच्या हॉस्पिटलला जायच्या अगोदर. आणि त्याला असं वाटायचं की मी पोलीस आहे, माझ्या सगळ्यांनी मला घाबरावं. अरे तू शेवटी भाडं घेस ना. हो ना. हो. मग त्याप्रमाणे राहा ना तू. हो ना. त्याची बायको वगैरे तो उच्छाऱ्या वगैरे करायचा. मी मजा बघितली. हम्म. एवढी भडक डोक्याची असून मी काही उत्तर दिलं नाही, काय नाही. शांत राहिली. महाराजांना म्हटलं हे सगळं काय ते तुम्ही बघा बाबा, मला याच्यामध्ये काय रस नाही, हे सगळं तुम्ही बघा. याच्याने माझं एकदा भांडण नाही झालं त्यावर. हा हा तर काही कालावधीमध्ये तो आपोआप निघून गेला तिथून. अरे बापरे. हे मी का सांगते माहितीये का, हा. मी महाराजांकडे त्याची वाईट तक्रार नाही केली. हा. स्वामी त्याला दुसरीकडे चांगलं घर मिळू दे, सुखाने राहू दे. अरे वा. किती छान मागितलं. मला त्याचा त्रास होतोय, मला त्रास नाही झाला पाहिजे, माझा त्रास त्याला नाही झाला पाहिजे. मी त्याला क्षमा करते, त्याने मला क्षमा करावी. मनोमन बोलावं आपण हे. हा हा. अरे वा. हे मनोमन बोलावं. नकळत मी स्वामी त्याची क्षमा मागते. कारण बघा, आपण प्रत्यक्षात क्षमा मागायला गेलो ना, तर जरा त्याला अहमपणा येणार. कोणाला पण क्षमा मागायला जा. हो हो हो. बरोबर. नेहमी आपण नकळत कोणाची पण आपण वाद घातला असेल किंवा आपल्याला, आणि आपली चूक कबूल करायला शिकलं पाहिजे. अगदी बरोबर आहे ताई. नकळत स्वामी मी त्या व्यक्तीची क्षमा मागते, त्यांनी मला क्षमा करावी, मी त्याला क्षमा करते. विषय संपला. विनम्रपणा खूप महत्वाचा आहे. नम्रता अतिशय स्वामींना प्रिय आहे. हो ना. त्यांची सेवा वगैरे. तर मी तुम्हाला एक उदाहरण का दिलं माहितीये की लोकांना कळलं पाहिजे की नाही आपण वाद घालत जातो, भांडणं करतो, क्लेश करतो. हे सगळ्यात क्लेश भांडणच चालू आहेत सगळ्या आपल्या जगात. बघितलं ना, लढाया वगैरे. हो हो. ते घरापासूनच सुरुवात, प्रत्येक घरोघरी. घरातून. पण प्रत्येकाने जर विचार केला ना, हं. नाही मला ह्याच्यात कशाचाच रस नाही. हो ना. आणि खोटं सांगत, स्वामीजी तुम्ही जेव्हा सेवा करता ना, तर तुमच्यातले हे गुण सगळे गळून पडतात. हो ना. हो ना. हे सगळे षडऋतू बाजूला होतात. हो ना. खरं आता मला, मी एवढी ही गरम डोक्याची होती ना, बाप रे. खरं सांगायचं, मी मारामारी करायला पण तयार असायची. अरे इतकी बापरे. होती. हा. हा हा. म्हणजे विचार करा तुम्ही, स्वामीने मला कुठे आणून ठेवले आता. हो ना. हो ना. आता मला काहीही फरक पडत नाही. मला राग येत नाही, अजिबात नाही राग येत. हा हा. अरे वा. पहिल्यांदा स्वामींना आठवायचं, मी कोणाची सेवेकरी आहे, स्वामी. स्वामींची. माझ्या संस्कार कोणी केले आहेत, स्वामी. स्वामींची. आई वडिलांनी केले प्रथम. हो ना. हो ना. नंतर माझं दैवत कोण, स्वामी समर्थ. स्वामी. आता लोक काय बोलताना बोलणार, लोक स्वामी. काय बोलतात, हे बघा स्वामींची सेवा करतात, यांची वागणूक बघा. हो ना. हो ना. नाव कोणाचं आलं, स्वामी. स्वामींचं. जसं आपल्या आई वडिलांना दोष देतात, बघा आई वडिलांनी काय शिस्त लावली आहे ना, तसं स्वामींना बोलतात. मग आपल्या स्वामींनी हे सगळं काय ऐकून घ्यावं, आपल्यामुळे का म्हणून ऐकून घ्यावं. हो ना. बरोबर आहे ना. आपल्याला त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे ना. आपण बदल केला तरच सगळं होईल. हो. तरच आपल्याला पण चांगले चांगले हे येतील. संकेत. आणि कधी कोणाला हसू नका, माझं हेच म्हणणं आहे.
अरे ते पण त्यांचं काय चाललं, किती लोक सेवा करतात तरी पण यांच्याकडे असं त्यांची मुलं अशी वागतात, ते असे वागतात, तमुक आहे नका हसू. कधी येऊन तुमच्या अंगावर ते डसेल ते तुम्हाला कळणार नाही. कळणार नाही. अगदी बरोबर आहे. असे मी कितीतरी अनुभव माझ्या या आवारात घेतलेले आहेत. बापरे. पण काय असतं, अध्यात्माची जोड प्रत्येक व्यक्तीला असावी. अरे वा. जो माणूस अध्यात्मामध्ये आहे त्याला आणि स्वामींच्या मार्गात आहे, म्हणजे थोडक्यात सगळे देव स्वामींमध्ये सामावलेले आहेत, त्या माणसाला विचार डोक्यात असे येतात की हे माझं वागणं चुकीचं आहे. ज्या दिवशी आपण जेव्हा चुका करतो आणि आपल्या मनात येतं नाही हे मी चुकले, ही स्वामींची कृपा. हो ना. कारण ह्याचे विचार सरळ माणसाच्या कोणाच्याही डोक्यात येत नाहीत. आणि ज्याच्या मनात असे विचार येतात ना तर त्याला खरोखरच त्याच्या हृदयात स्वामी असतात ताई. खरोखर तुम्हाला म्हणते, मी जरा जरी माझ्यातून चूक झाली की जरा जरी कोणाला काय बोलले नाही माफ करा, सॉरी, चुकले हो, मगाशी वेळा म्हणत नाही असं. आणि आता तर मी ह्या चुका टाळल्या आहेत, नाही बोलायचं उलट. हो बाबा तुझं बरोबर आहे, माझं चुकलंय, मला क्षमा कर. हो ना. बाहेरचे असू देत, घरातले असू दे. आणि दुसरी गोष्ट, डिस्कस करतात अशा लोकांमध्ये बसायचंच नाही. मी त्या लोकांना वाईट नाही बोलत आहे, पण डिस्कस करायला बसतात ना, लोकांचं बोलायला लागले तिथून शांत उठायचं, श्री स्वामी समर्थ, आणि सरळ आपल्या वाटेला लागायचं. कारण काय होतं, आपण ते त्यांचे वाटेकरी होतो. हो ना. आपल्या पदरात मग ते चुका पडतात. आपण चुकीचे वाटेकरी होतो आणि आपल्याला ते नाही व्हायचं. हो ना. बरोबर. आपल्याला एवढंच माहिती आहे की आपल्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे, सगळ्या जगाचं चांगलं झालं पाहिजे, मुलांचंच नाही. स्वामी मला क्षमा करा मी हा शब्द उच्चारल्याबद्दल. मी एवढंच म्हणेन, मी रोज स्वामींना सांगते, स्वामी जगाचं कल्याण करा, त्यांच्यावर आमचं करा. हो ना. सगळ्या जगाचं कल्याण होते. हो ना. बरोबर आहे. आताच रिसेंटली ते आमच्या समोर राहतात, तर त्यांच्या मित्राला इतका मोठा ब्रेन हॅमरेज झाला ऑफिसमध्येच. आणि तो माणूस सिद्धीवरच येत नव्हता. त्याची बायको, मुलं सगळी टेन्शन मध्ये. तर त्याने मला सांगितलं, असं असं ताई बघा ना, म्हणजे ती त्यांच्या मिसेसने विचारा तो होता. त्या माणसाला मी समोरून नुसता बघितलेलं ओळखायची. स्वामींना प्रार्थना केली, स्वामी त्याला त्याच्या बायका मुलांमध्ये होते. अरे वा. आणि त्याचं एक छोटंसं ऑपरेशन झालं मेंदूचं ऑपरेशन. म्हणजे तुम्हाला मेंदू आणि हार्ट इथून सगळं चालू होतं आपलं शरीर. बापरे. आणि तो माणूस एवढे दिवस काय म्हणतात त्याला, याच्यामध्ये काय म्हणतात, आयसीयू मध्ये होता. पण ते काय म्हणतात त्याला, मला आठवत नाही बघा, असं आठवलं. याच्यामध्ये गेलेला, कोमामध्ये. कोमात गेला, ऑपरेशन झालं त्याचं. आणि म्हणजे पाणी पी एवढी त्याला तहान लागली ऑफिसमध्ये, पाणी प्यायल्याने त्याला एकदम चक्कर आली. त्यांनी काहीतरी बीपीच्या गोळ्या 2 वर्ष बंद केलेल्या. 2 वर्ष बीपीची गोळी कधी बंद नाही करायची डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय. आपणच डॉक्टर होतो ना, तिथेच चुकतो. आणि त्यामुळे त्या माणसाला हा प्रॉब्लेम झाला होता. आणि मला एवढं वाईट वाटलं ना ऐकून, कारण आपले पण साहेब निघून गेले त्या जगातून. त्या घराचं काय होतं ते मी स्वतः आजमावलंय. बरोबर. पण स्वामीने खूप सांभाळलं आम्हाला कसली कमी पडायला दिली नाही खाण्याची, ना कसली. सगळं व्यवस्थित केलं माझ्या स्वामीने. अरे वा. कारण घराचे मालक, चालक, पालक तेच आहेत ना आपली. हो ना. ते तुम्ही मानलं म्हणून त्यांनी केलं ताई. सगळं अगदी व्यवस्थित, सगळं व्यवस्थित. आणि तो माणूस आता शुद्धीवर आलाय. त्याला घरी आणलं, एक 4-5 दिवस झालेत. हात वगैरे असं दाखवतो, डोळे उघडतो. आणि म्हटलं स्वामी त्याला चालतो, बोलतो, करा. किती त्याची मुलंही चांगली कामाला आहेत. एका मुलीचं लग्न झालंय 2. सांगायची गोष्ट काय, दुसऱ्यांसाठी मागा. हो ना. हा उद्देश सांगायचा कसा माहितीये, दुसऱ्यांसाठी मागा तर तुम्हाला भेटणं 100%. तर तुम्हाला 100% तुमच्या सेवा आहेत त्या फलद्रूप होणार. हो ना. असं मनात धरून नका बोलू की नाही माझ्या झाल्या पाहिजेत फलद्रूप. नाही, असं मनात आणून अजिबात नाही. अचानक आपल्या मनातून आलं पाहिजे की अरे नाही, याच्यासाठी मला काहीतरी मागायचं आहे, मला प्रार्थना करायची यांच्यासाठी. खूप लोकांसाठी प्रार्थना करते घरात बसून. अरे वा. मी इथे बसते, माझ्या आसन आहे, त्या आसनावर बसते आणि स्वामींकडे मी मागत असते, महाराज असं प्रॉब्लेम झालं, चांगलं होते, व्यवस्थित होते. अरे वा. अमुक होते, त्याचं चांगलं होते. असं म्हणजे आपण त्या दुःखातून गेलेले आहोत. आपण देवाकडे, स्वामींकडे तेच मागायचं. असं सगळं आहेत माझे विचार. नाही, खूप छान आहेत.
आणि असे खूप असे अनुभव आलेत, असे प्रचंड अनुभव आलेले आहेत मला स्वामींचे, की ते सांगायला खूप वेळ लागेल. असे भरपूर म्हणजे येऊन गेलेत मला अनुभव महाराजांचे. अक्षरच महाराज म्हणजे माझा प्राण आहे. असं काय सगळ्याच सेवेकरांचा प्राण आहे. पण मी एवढंच सांगेन, लोकांना एवढंच सांगेन, की धीर धरा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. मी पण एक माणूस आहे, माझ्यावर मनात येतं, काय स्वामी, भांडते पण मी महाराजांबरोबर. काय स्वामी, माझं हे अमुक एक काम होत नाहीये, हे नाही ते नाही, असं मी हे करते. आज मी सुखी आहे. माझा मोठा मुलगा बाहेरगावी असतो. अरे वा. लग्न झालेलं आहे, त्याला एक मुलगी आहे. आणि छान चाललंय त्याचं, एकदम मस्त आहे. स्वामीनीच त्याला तो आजोबा बोलतो, स्वामीना, स्वामी आजोबा. अरे वा. आणि स्वामी आजोबांशिवाय तो बोलत नाही. आणि त्याचं सगळं व्यवस्थित स्वामीच करतात. त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे आणि त्याला तिकडे खूप म्हणजे अगदी छान रिस्पेक्ट, अगदी म्हणजे व्यवस्थित आहे त्याचं चाललंय. आणि तो स्वामीचा फोटो घेऊन जातो आपल्याबरोबर जाताना तिकडे बाहेरगावी. दरवर्षी नेतो, आला की बॅगेमध्ये पहिला फोटो भरणार. मी त्याला सांगूनच ठेवलंय, आजोबांचा फोटो ठेवायचा बॅगेत. अरे वा. आजोबा, आणि तो सारखा बोलत असतो, आई, मी आजोबांना सांगितलंय आई. आणि आला ना इथे, तिथं पहिला मठ, 2-4 मठ आहेत आमच्या इथे, फटाफट त्या मठामध्ये जाऊन येणार. अरे वा. आई, मी आजोबांना भेटून येतो. जा, मला पण घेऊन जातो मठामध्ये, चल तुला पण घेऊन जातो, मला पण तू भरपूर चांगलं करतो. सांगायची गोष्ट काय, म्हणजे तुम्ही लगेच दुःखी होऊ नका, महाराजांनी केलं नाही, तर तुमची वेळ आली पाहिजे ना. हो ना, हो ना. योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाच काय योग्य. आणि महाराजांचं नियोजन असतं. महाराज नियोजनबद्ध आहेत. हो ना. नियोजनबद्ध आहेत महाराज. आणि त्यांच्या नियोजनामध्ये आपण यायचं नाही. हो ना. आपण महाराजांना सांगणारे कोण? ते महाराज आहेत. त्यांना योग्य वाटतं तेच करतात ते. आपण ज्या त्यांच्या राज्यात राहतो ना स्वामींच्या, त्याच्या सिंहासनावर महाराज बसलेत ना, स्वामी महाराज. हो ना. हो देत. आपण सहन करायचं. आपण आपली जेवढी सेवा वाढवता येईल तेवढी वाढवायची. हो ना. आता मी काल तुम्हाला फोन लावला, आज लावला, म्हटलं नाही ताई काहीतरी कामात असतील, रात्र होती म्हणून त्यांनी फोन उचलला नाही. किती वाजेपर्यंत तुमच्याकडे म्हणजे टायमिंग असतो ताई? नाही, तसं काही टायमिंग नसतं. सकाळी 12च्या पुढे मी फोन उचलत असते. पण कसं आहे, माझ्या पण घरात लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे कधी कधी गोंधळ असेल. बरोबर. संसार, घर सांभाळून तुम्ही ही जी सेवा करताय ना, ही सर्वात मोठी सेवा आहे. तुमच्या मुलांना सगळं मिळणार, व्यवस्थित होणार तुमच्या मुलांचं. कारण तुम्ही हे बघा, ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाही. प्रत्येकाला महाराजांनी दिलंय ते. हे सगळं हे जे दिलेलं आहे ना तुम्हाला महाराजांनी स्थान, ते महाराजांनी दिलेलं आहे हे समजा. हो, नाही महाराजांनी दिलंय, समजायचं काय, त्यांची देण आहे ते. देण आहे. प्रत्येकाला वेगवेगळी स्थानं दिली जातात त्याच्या ह्याच्याप्रमाणे, कुवतीप्रमाणे, सेवेप्रमाणे. आता तुमची सेवा पण श्रेष्ठ आहे. तुम्ही लोकांचे अनुभव ऐकता आणि ते शेअर करता आणि सगळ्या लोकांना कळून त्याच्यातून कित्येक भक्त घडतात, स्वामी सेवेकरी घडतात. हे सर्वात मोठा आशीर्वाद आहे. हो ना. स्वामींचा. आणि खरंच तुमच्या पाठीमागे खूप मोठा आशीर्वाद आहे स्वामींचा. सगळं चांगलं होणार. हो ना. थँक्यू. 100% चांगलं होणार. कारण तुम्ही मोठं काम करत आहात. आणि मी विचार करते, आणि मी ना स्वामीने एवढं बोलली, स्वामी आता आई फोन का नाही उचलत आहेत माझा? काय माहित, कामात असतील किंवा गावी गेले असतील, असं म्हणजे माझ्या कुठे गेले ताई काय फोन उचलत नाही. आणि मी ना नेहमी दुपारी जरा झोपते थोडा वेळ, चांगली डाराडूर झोपते, म्हणजे 1 अर्धा पाऊण तास. आज मला झोपच नाही आली. मी शांतपणे इथे रील बघत होती. म्हणजे स्वामींचं सगळे रील येत असतात ना सारख्या. मग त्या मी रील बघत होती, इतक्यात तुमचा फोन आला. आणि तो नंबर कसा आपल्या डोळ्याखालून 1-2 वेळा गेला की तो आपल्या लक्षात राहतो की बाबा हा कोळताईंचाच नंबर आहे. म्हणून स्वामींनी तुम्हाला आज झोपू दिलं नाही की फोन येणार आहे. आणि मेन म्हणजे मला 1 वर्ष झाले हो, मला हा माझा अनुभव शेअर करायचा होता. आणि म्हणून मी महाराज कुठच्या चॅनलला कुठे देऊ असं विचार करत आज मला तो अनुभव शेअर करायला स्वामींनी आजची वेळ त्यांनी नियोजन केलं होतं महाराजांनी. अहो ताई, तुमचा फोन उचलला नाही, पण मला 6-7 फोन आले होते. आणि त्यातील हा फोन मी काय माहित काय, मी म्हटलं कोणाला फोन लावू यातला, आणि नेमका तुमच्या नंबरवर क्लिक झालं आणि त्याच्यावरती फोन लावला.
कारण मी हा कामात असताना एवढे फोन येऊन गेले होते, म्हणून म्हटलं हा. पहिल्यांदा कोणाला लावू आणि पहिली सुरुवात तुमच्यापासूनच केली. थँक्यू ताई. खूप म्हणजे तुमचे खूप खूप आभार आहे. आले अनुभव की परत तुमच्याकडे शेअर करेन. नक्कीच काय चुकलं असेल तर क्षमा करा अहो ताई मी बोलण्यामध्ये. एवढी मोठी नाही हो ताई चुका काढणारे. मी पण तुमच्यासारखीच एक स्वामी सेवेकरी आहे ताई. हो 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 आपण गुरु भगिनी आहोत. हो ना हो. म्हणजे जरी वयाचा फरक असला तरी शेवटी गुरुबंधू आणि गुरु भगिनी हे नातं स्वामींच्या मार्गामध्ये आहे. हा हा हा. हा आपण गुरु भगिनी आहोत आणि स्वामींचीच कृपा म्हणून आज मी वर्षभर बघतेय कुठे शेअर करू काय. मला कसं असं आज समोरून शेअर करायला बरं वाटतं असं समोरासमोर. हा हा हा. अरे वा. म्हणून मग मी ते मला बरं वाटलं आणि मला खूप काय सांगू तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. मला खूप आनंद झालाय. थँक्यू. स्वामी सगळ्यांचं भलं करो, सगळ्यांचं कल्याण करो, सगळ्यांना सद्बुद्धी देवो हो ना हो ना. एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझे हे जे शब्द आहेत ते इथेच थांबवते. चालेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. मी शेअर करते हं. हो हो शेअर करा बिनधास्त. चालेल. हो हो. ओके. चला हो श्री हो स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा.